मध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, महापूर आला आणि हजारो हेक्टर शेती पुराखाली आली आहे, पूर्णपणे नष्ट झालेली आहे। आज 5 ते 6 दिवसाचा कालावधी झाला, अजूनपर्यंत राज्य शासनाने कसल्याच प्रकारची मदतीची घोषणा केलेली आहे। आपण त्यामध्ये आपलं काय होतं? पहिली गोष्ट तर पंचनामा हा महत्त्वाचा आहे। आत्ता आपण पाहतोय की सर्व प्रशासन कामाला लागलेलं आहे। तहसीलदार, BDOs, कृषी व्यवस्था या सगळ्या कामाला लागलेल्या आहे। आमचा आग्रह राहील की तातडीनं हा सर्वे पूर्ण झाला पाहिजे। माझं आज राज्याच्या मुख्य सचिवासोबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोलणं झालेलं आहे। त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की तातडीनं आम्ही हे पूर्ण करतो आणि आम्हाला अपेक्षित आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं लोकांच्या पाठी सरकारने उभं राहिलं पाहिजे। कारण की मी मगाशी म्हणालो की हंगामच जातून गेलेला आहे। पूर्ण वर्ष कसं जगायचं ही चिंता आता सगळ्यांच्या मनातमध्ये निर्माण झालेली आहे आणि अशा परिस्थितीत सरकार पाठीशी उभा झाला नाही तर त्याचे परिणाम फार वाईट होऊ शकतात। आणि त्यामुळे मी स्वतः प्रशासनालाही कामाला लावलेलं आहे, पण त्याच्यानंतर मी स्वतः मुंबईला गेलो तर मुख्यमंत्र्यांना पण आम्ही सांगणार आहोत की तातडीनं ही मदत नियमाच्या पलीकडे जाऊन, कारण की आपण पाहतोय की माणसं मेल्यानंतर त्याला मदत केली जाते, पण ही वेळ आज ती माणसं मरायची वाट पाहण्याची नाही, माणसं जगवायची वेळ आहे। आणि म्हणून शासनाने विशेष बाब म्हणून या अतिवृष्टी ज्या भागात झाली त्या ठिकाणी सगळे पिकं नाहीशी झाली, लोकांची घरं उद्ध्वस्त झाली, त्यांना मदत करावी ही भूमिका आमची राहणार।